देशात 2025मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढ ही गंभीर बनत चालली आहे. जगात सर्वाधिक भटक्या कुत्र्यांची संख्या भारतात नोंदवली गेली. यामुळे देशात इतर अनेक समस्या निर्माण होत चालल्या आहेत. यावर भटक्या कुत्र्यांना मारणे हा उपाय केला जाऊ शकतो. पण 2001च्या पशुजन्म नियंत्रण नियमानुसार कुत्र्यांना मारणं हे बेकायदेशीर ठरते. लोक कुठल्याही ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य खायला देतात, पण सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार असं करणं बेकायदेशीर ठरते. सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या निर्णयानुसार निर्जीवीकरण केलेल्या कुत्र्यांना रस्त्यावर पुन्हा सोडता येते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. नागरी संस्थांनी महापालिका वॉर्डामध्ये खाद्य क्षेत्रे निर्माण करणे. 8 ऑगस्टच्या आदेशाप्रमाणे मोठ्या खंडपीठाने लसीकरण आणि जंतुनाशक औषध दिल्यानंतर कुत्र्यांना त्याच भागात सोडावे. प्राणीप्रेमी कुत्रे दत्तक घेण्यासाठी अर्ज करू शकतात, पण कुत्रे पुन्हा रस्त्यावर येऊ नये याची खात्री घेणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांवर प्रकाश टाकताना याचिकाकर्ता विवेक शर्मा यांचे वकील म्हणतात, आदेशात 25,000 रुपये आणि 2 लाख रुपयांचा दंड आकारण्याचे निरीक्षण हस्तक्षेप करणाऱ्या संस्थांसाठी आहे, सामान्य लोकांसाठी नाही. असा आदेश स्पष्ट करण्यात आला. भटक्या कुत्र्यांचे आयुष्य 3 ते 5 वर्ष असते, पण योग्य खाद्य मिळाले तर 13 ते 16 वर्षांपर्यंत वाढू शकते. ऑगस्ट महिन्यात दिल्लीतील शकरपूर भागात 5 वर्षाच्या मुलीवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात मुलीला अनेक जखमा झाल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर येतात दिल्लीतील बचावाची मागणी निदर्शनाद्वारे नागरिकांनी केली. नुकताच दिल्ली महापालिकेने कुत्रा चावल्याच्या घटना यावर्षी 26,000हून अधिक असल्याची माहिती दिली. दिल्लीमध्ये ज्या 5 वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला केला तिचं नाव छवी शर्मा असं होतं. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यातूनच दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनत गेला. यानंतर दिल्ली आणि देशातील इतर अनेक भागांमध्ये या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येऊ लागली. घटनेनंतर छवीला आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. तिला 2 इंजेक्शन दिले आणि 28 जुलैला 3रा डोस दिला, पण नंतर तिचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या या धोक्याबद्दल वारंवार तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने MCD अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी तक्रार मुलींच्या कुटुंबियांनी सुलतानपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेनंतर न्यायालयाने कुत्र्यांना आश्रय देण्यात स्थानात हलवण्याचा निर्णय रद्द करून त्याऐवजी कुत्र्यांचे लसीकरण केले पाहिजे, निर्जंतुकीकरण केले पाहिजे, परिसरात परत पाठवले पाहिजे असे आदेश दिले. पण आक्रमक कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवले पाहिजे असा दुसरा निर्णयही दिला. सर्वोच्च न्यायालयानेही एक धक्कादायक माहिती देशासमोर आणली. ती म्हणजे दिल्लीत रोज 2,000 कुत्रा चावण्याच्या घटना घडतात. तसेच 2024मध्ये 25,201 कुत्रा चावण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली. यावरून ही समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येते. जगात सगळ्यात जास्त भटके कुत्रे हे भारतात सापडतात, सुमारे 1 कोटी, आणि नंतर ब्राझील, चीन या देशांचा क्रमांक यात लागतो. पशुकल्याण मंडळाने देशामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 6 कोटी एवढी त्यांच्या अहवालात दर्शवली. या समस्येसाठी नेदरलँड हा आदर्श देश बनला. हा देश भटक्या कुत्र्यांपासून मुक्त असलेला पहिला युरोपियन देश ठरला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भटक्या कुत्र्यांची समस्या फक्त मानवतावादी नसून स्थानिक समस्यांचे देखील आहे. तसेच देशातील 77% लोक हे आठवड्यातून किमान एकदा तरी भटक्या कुत्रा रस्त्यावर पाहत असल्याचे सांगतात. यावर लवकरात लवकर उपाय करून कायमस्वरूपी भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध लावणे हे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. भटक्या कुत्र्यांबद्दल आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका. धन्यवाद.